Hello student, welcome. Today we will discuss about the CFT, the remaining point of CFT. बघा आता काय आपण लास्ट व्हिडिओ मध्ये स्टडी केलं द some postulates of CFT and again the spectrochemical series. ओके आणि थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली की बाबा CFT चं नेमकं म्हणणं काय. बट आता आपण स्टडी करणार आहे CFT नेमकं आहे काय, सेफ्टीचं म्हणणं कसं आहे. त्या पोस्टुलेटच्या बेसवर तर तुम्ही एकदम इझिली अंडरस्टँड करू शकता. बट जेव्हा तुम्ही इथं आता ऑक्टाहेड्रल किंवा टेट्राहेड्रल जे काही आपले कॉम्प्लेक्सेस आहेत, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस, त्यांच्याबद्दल सीएफटी कशी युजफुल आहेत ते बघा. ओके आता नाव सीएफटीचं म्हणणं काय का कुठलाही कॉम्प्लेक्स याचं जे काही कलरेशन आहे किंवा कुठलाही जो काही कॉम्प्लेक्स असेल जसं त्याचा मॅग्नेटिक बिहेवियर हे स्टडी केलं. Okay, CFT. So now for octahedral, crystal field splitting for octahedral. Okay, आता CFT नेमकं काय म्हणते बघा. कन्सिडर करा तुमच्याकडे हा एक कॉम्प्लेक्स आहे. हा octahedral आहे कारण 6 लिगेंड आहे. ओके नाउ बाय युजिंग x plus y plus z equals to 0, this equation we can calculate the oxidation state of central metal atom. कॉम्प्लेक्स पाहता बरोबर लगेच लक्षात यायला पाहिजे याची सेंट्रल मेटल एटमची ऑक्सिडेशन स्टेट काय. याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. मग आता आयरनची जर ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे म्हणजे याच्या डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, कारण सीएफटी म्हटल्यानंतर फक्त डी ऑर्बिटलचा स्टडी येतो नॉर्मली. मग आयरनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 26. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या तऱ्हेने काढतो आपण. 3s2 3p6. ओके त्याच्यानंतर 4s2 and 3p6 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे का बघा बरं. 2 4 10 12 18 20 26 क्लिअर आहे. पण आपल्याला माहिती ऑक्सिडेशन स्टेट किती आहे आयरनची +2. मग ना आयरनची जर ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल मग याची इलेक्ट्रॉन कुठून लॉस होणार आपल्याला माहिती आहे. आउटर ऑर्बिटल कुठली आपली आउटर शेल 4 म्हणजे 4s चे 2 इलेक्ट्रॉन निघून जातील म्हणजे याच्या डी ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 6. बरोबर आहे, क्लिअर आहे. याच्यासाठी आणखी एक ट्रिक आहे. कशी कन्सिडर करा तुमच्याकडे एलिमेंट आहे 3D सिरीजचे ट्रान्झिशन सिरीज. फर्स्ट ट्रान्झिशन स्कँडियम टायटॅनियम व्हॅनेडियम क्रोमिन मॅग्नीज आयरन कोबाल्ट निकेल कॉपर आणि झिंक हे एलिमेंट आहे. आणि या सर्वांची ऑक्सिडेशन स्टेट काय +2. सर्वांची ऑक्सिडेशन स्टेट कॉमन कन्सिडर करायची आहे. यांचा ॲटॉमिक नंबर 21 to 30 आहे. क्लिअर. ओके 21 22 23 सो ऑन अप टू 30. मग याच्या 3D ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 3D ऑर्बिटल मध्ये जर स्कँडियम डाय पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या 3D ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार त्याचं. यस स्कँडियम डाय पॉझिटिव्हचा 3d1 टायटॅनियमचा 3d2 3d3 3d4 3d5 3d6 आहे. आलं काय म्हणजे सो ऑन या तऱ्हेने तुम्हाला 3d10 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं म्हणजे त्याच्या डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात. मग आता कन्सिडर करा आता होतं काय जेव्हा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आपण स्टडी केली तेव्हा आपल्या असं लक्षात आलं का ही जी काही डी ऑर्बिटल आहे हे जेव्हा लिगँड अप्रोच करते लिगँड कडे अट्रॅक्ट होते किंवा लिगँड अट्रॅक्ट होता तेव्हा हिची एनर्जी काय होते इन्क्रीज होते. ओके आणि त्याच्यानंतर ही 2 पार्ट मध्ये स्प्लिट होते फ्रॉम इट्स बॅरिसेंटर. क्लिअर आहे. मग आता ही ऑक्टाहेड्रलची जेव्हा स्प्लिटिंग स्टडी केली तेव्हा आपल्याला माहिती आहे ऑक्टाहेड्रल मध्ये 2 सेट असतात दॅट इज T2G आणि EG हे 2 सेट आहे. आता होतं काय याच्या डी ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे आपल्या 3D मध्ये 6 इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन कशी फिल करतो आपण अकॉर्डिंग टू द ओम्स रूल dxy dyz dzx dx2 y2 आणि dz2 आहे. मग एक एक इलेक्ट्रॉन फिल अप करायचा होते 1 2 3 4 5 and that is now 6. Clear. Another point
आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगॅंड 3D ऑर्बिटल गेट एक्साइटेड. मग ही जर 3D ऑर्बिटल एक्साइट झाली म्हणजे त्याची एनर्जी वाढली. बघा एनर्जी वाढली की ग्राउंड स्टेटला ऑर्बिटल आणि ही एक्साइटेड स्टेटला आहे x y y z z x x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि z स्क्वेअर. मग आता तरीही याच्यामध्ये किती लिगॅंड आहे? 6. आहे 6 लिगॅंड ना. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट सुरू होतो. आता होतो काय बघा. dxy याचा शेप काढा. x and y हे झाले dxy, ही झाली तुमची yz, ही झाली तुमची zx, that is x and z. Now that is my another orbital x y and that is my z. आता बघा थोडेसे डिफरंट. that is the z square orbital, the x square minus y square, dxy, dyz आणि dzx आहे. मग आता तुमच्या असं लक्षात येतं जेव्हा ऑक्टाहेड्रल जिओमेट्री आपण स्टडी केली तेव्हा ऑक्टाहेड्रल जिओमेट्री सिंपल. that is my central metal atom, ligand 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 आहे. याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल बघा, कन्सिडर करा हा आपला सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि या सेंट्रल मेटल ॲटम मध्ये जर आपण स्टडी केलं तर एक ही झाली आता आपली ऑक्टाहेड्रल जिओमेट्री. हा एक लिगॅंड, हा दुसरा लिगॅंड, हा तिसरा लिगॅंड, हा चौथा लिगॅंड, एक लिगॅंड बिलो आणि एक लिगॅंड अबो आहे. लक्षात यापर्यंत शो करू आपण सोना. आता बघा काही ऑक्टाहेड्रल जिओमेट्री काय शो करते. आता एक इमॅजिनरी ऍक्सिस याच्यामधून टाकायचा. टाकला हा एक्स ऍक्सिस, हा उभा वाय ऍक्सिस आणि नंतर झेड ऍक्सिस. जेव्हा तुम्ही ऍक्सिस याच्यामधून पास केला तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल बघा इथंच इमॅजिनेशन स्ट्रॉंग पाहिजे. ज्याला हे इमॅजिनेशन समजलं त्याला सर्व काही समजलं. ओके, ऑक्टाहेड्रल जिओमेट्री आहे. हा एक लिगॅंड या साईडला, एक लिगॅंड या साईडला. ओके, एक लिगॅंड अबो, एक लिगॅंड बिलो, एक लिगॅंड या साईडला आणि एक लिगॅंड या साईडला. मग आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, ऍक्सिस पास करायचा एक्स आणि वाय आणि झेड. ओके, याच्या बेसिसवर आणखी एक ट्रिक आहे, त्याच्या बेसिसवर पण आपण स्टडी करून घेऊ, समजून घेऊ नेमकं म्हणणं काय त्यांचं. कन्सिडर करा हा एक क्यूब आहे. आता या क्यूब मध्ये जर पाहिलं तर हा झाला तुमचा एक्स ऍक्सिस, हा झाला तुमचा वाय ऍक्सिस उभा आणि हा काय झाला तुमचा झेड ऍक्सिस आहे. तिन्ही ऍक्सिस. मग जर तीन ऍक्सिस जर आहेत तर ही ऑक्टाहेड्रल जिओमेट्री. आता ऑक्टाहेड्रल जिओमेट्री आणि हा जो काही कॉम्प्लेक्स आहे हे तुम्हाला सांगून देतं. आता लिगॅंड आहेत पुढे. आता लिगॅंड बघा नेमके आहेत पुढे. एक लिगॅंड आहे हा समजा सेंट्रल मेटल ॲटम आहे. एक लिगॅंड या साईडला आहे, एक लिगॅंड या साईडला, एक लिगॅंड या साईडला आणि एक लिगॅंड या साईडला. क्लिअर 100%. बघा ब्लू कलरने मी लिगॅंड शो केले तुम्हाला. दॅट इज माय लिगॅंड्स. एक्स वाय झेड ऍक्सिस पण पाहिले. आता हा क्यूब आपण इथे ठेवूच नाही. क्यूबचं काम झालं. क्यूब फक्त डायरेक्शन घेऊन देतो नेमकं आहे कसं. ओके, आहेत लिगॅंड, एक लिगॅंड अबो आणि एक लिगॅंड बिलो.
आहे क्लिअर 100%. मग आता होतं काय? आता आपल्याला माहितीये हे जे लिगॅंड आहेत, आता हा जो लिगॅंड आहे हा कोणाच्या मध्ये आहे रे? एक्स आणि झेडच्या, म्हणजे झेड आणि एक्स आहे क्लिअर. मग आता झेड आणि एक्स ऑर्बिटल जर स्टडी केली तर लिगॅंड हा दोघांच्या मध्ये म्हणजे त्याच्या ऍक्सिसच्या मध्ये आहे का? अजिबात नाही. आणि जर त्याच्या ऍक्सिसच्या मध्ये नाही तर तिथं रिपल्शन कसं असणार आहे? एकदम मिनिमम. आणि जर रिपल्शन मिनिमम असेल म्हणजे पहिला जो काही इलेक्ट्रॉन आहे तिथं रिपल्शन शो करणार नाही, आणि याच्यापैकी हा जो काही झेड एक्स वाय चा इलेक्ट्रॉन आहे, पहिला इलेक्ट्रॉन एक्स वाय म्हणून शो केला आहे पण, म्हणजे हा एक्स वाय चा इलेक्ट्रॉन जम्प कुठे घेणार आहे? P2G च्या पहिल्या होम मध्ये किंवा पहिल्या घरामध्ये. दुसरी गोष्ट, हा एक इलेक्ट्रॉन गेला, दुसरा हा इलेक्ट्रॉन हा सुद्धा जम्प कुठे घेईल? इथं. तिसरा इलेक्ट्रॉन हा सुद्धा जम्प कुठे घेईल? इथं. आता ऑक्टाहेड्रलचं जेव्हा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आपण स्टडी केलं तेव्हा बॅरी सेंटर पासून, बघा लक्ष द्या, बॅरी सेंटर पासून हे जे बॅरी सेंटर आहे याच्यापासून हे जे काही 10 DQ एनर्जी आहे, 10 DQ याला दोन पार्ट मध्ये आपण स्प्लिट केलं. कुठल्या दोन पार्ट मध्ये स्प्लिट केलं? त्याला एक 2/3 and 3/5 and 2/5. आलंच का लक्षात? म्हणजे यालाच आपण असं पण लिहितो 0.4 - 0.4 and अगेन प्लस 0.6 आहे एवढी एनर्जी. बट आपल्याला माहिती आहे हा जो काही कॉम्प्लेक्स आहे हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड वाला आहे. आणि एक पॉइंट आपण पाहिला होता, स्ट्रॉंगर इज द लिगॅंड, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इज द मोर. म्हणजे हे जे काही स्प्लिटिंग आहे हे आणखी कसं असणार आहे? जास्त असणार. ओके, जेवढा स्ट्रॉंग लिगॅंड आहे तेव्हा मी याला असं शो करतो, आणखी जास्त एनर्जी आपल्याला दिसली पाहिजे आणि याला इथे लिहितो. ओके, म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इज द मोर. आहे क्लिअर? मग आता क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग झालं, आता 6 पैकी 3 इलेक्ट्रॉन तर लोअर एनर्जीला आले, पण चौथा इलेक्ट्रॉन कुठे जाईल? चौथा इलेक्ट्रॉन कुठे जाईल? याच्यासाठी एक पॉइंट पाहिला होता आपण. If crystal field splitting is more than pairing energy पेक्षा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जर जास्त असेल, हे स्प्लिटिंग जास्त झाले ना, म्हणजे पेरिंग एनर्जी काय आहे? कमी आहे. म्हणजे इथून जो काही चौथा इलेक्ट्रॉन निघणार आहे तर हा चौथा इलेक्ट्रॉन जिथं कमी एनर्जी लागेल तिथं जाणार आहे. इथं पेरिंग एनर्जी कशी आहे? कमी आहे. पेरिंग एनर्जी कशी आहे? कमी आहे. आणि पेरिंग एनर्जी कमी आहे म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कशी एनर्जी आहे? जास्त आहे. ते दोघे एकमेकांच्या ऑपोजिट असतात. आणि जर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल, एकच ध्यानात ठेवायचं, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणजे पेअर करून टाकायचं. हा झाला 3, चौथा इलेक्ट्रॉन. 5वा इलेक्ट्रॉन तो सुद्धा पेअर होईल, 6वा इलेक्ट्रॉन तो सुद्धा काय होईल? पेअर्ड होईल. म्हणजे इथं सर्व इलेक्ट्रॉन कसे आहेत? पेअर्ड. आणि जर सर्व इलेक्ट्रॉन जर पेअर्ड आहे म्हणजे कुठला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का रे? आणि जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल म्हणजे तो कसा असेल? लो स्पिन कॉम्प्लेक्स. तो कसा असणार आहे? लो स्पिन कॉम्प्लेक्स. आणखी एक गोष्ट आता कन्सिडर करा, एखादा वीक लिगॅंड असेल, इथंच आपण कन्सिडर करू. हे सर्व समजलं का? हे सांगा. सिंपल मध्ये स्ट्रॉंग लिगॅंड असेल, स्ट्रॉंग लिगॅंड असणार आहे म्हणजे काय होणार आहे? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त असेल. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जर जास्त असेल म्हणजे पेरिंग एनर्जी कशी असणार आहे? कमी. हा पी कशासाठी आहे? पी स्टँड फॉर पेरिंग एनर्जी. P stand for pairing energy. Okay, P stand for pairing energy. आता क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त, पेअरिंग एनर्जी कमी, म्हणजे इलेक्ट्रॉन काय होईल? कमी एनर्जी मध्ये पेअर्ड होऊन जाईल ना. झाले पेअर्ड. आणि जर हे इलेक्ट्रॉन पेअर्ड झाले म्हणजे तो कॉम्प्लेक्स कसा असणार आहे? लो स्पिन. कारण सर्व इलेक्ट्रॉन पेअर्ड आहे. स्पिनिंग हाय मिळणार आहे का तुम्हाला? अजिबात नाही. नेक्स्ट पॉइंट कन्सिडर करा, तुमच्याकडे एक वेगळा कॉम्प्लेक्स आहे असा F6 वाला. मग आता हा जो कॉम्प्लेक्स आहे इथं कोण आहे? हा आहे तुमचा वीक लिगॅंड.
आणि हा जर वीक लिगँड असणार आहे तरी त्याची जिओमेट्री काय ऑक्टाहेड्रल, याच्या बेसिसवर तर आपण स्टडी करू. आणि हा जर ऑक्टाहेड्रल फील्ड वाला जर असणार आहे आणि सर्व ऑक्टाहेड्रल फील्ड वाला आहे, मग आता याची ऑक्सिडेशन स्टेट +2 बाय 3d6 आलं आपल्या लक्षात. मग इलेक्ट्रॉन काय होणार आहे. आता इथपर्यंत तो सर आम्हाला जमलं, इथपर्यंत तर आम्ही करेक्ट आहे, हे तर आम्हाला सांगायचं आहे का आम्ही हुशार आहे तेवढं. मग आता होतं काय. आता बघा हे सर्व ब्लँक करतो मी पुन्हा एकदा. केले ब्लँक, केले काय ब्लँक केलेत ना. आता स्प्लिटिंग बघा कसं, दॅट इज वीक लिगँड. आणि वीक लिगँड साठी क्रिस्टल फील्ड थेरी मध्ये एक पोस्ट्युलेट आहे. स्ट्रॉंग लिगँड मोर द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, वीक लिगँड मिनिमम इज द स्प्लिटिंग आहे. मग आता वीक लिगँड आहे हा. आता वीक लिगँड असल्यानंतर हे जे काही स्प्लिटिंग आहे हे जास्त होणार आहे का रे तुमचं, अजिबात नाही. मग सर जास्त स्प्लिटिंग होणारच नाही, आणि जास्त स्प्लिटिंग झालं नाही म्हणजे आमची इजी वाली तर इथं झाली आहे ना. मग आता स्प्लिटिंग मिनिमम होतं, तर आता होतं काय. आता पॉइंट इथं लागू पडतो. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल इज लेस. हा डेल्टा ओ काय शो करतो, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. हा O स्टँड फॉर ऑक्टाहेड्रल, डेल्टा स्टँड फॉर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. T असलं तर टेट्राहेड्रल आणि O असलं तर ऑक्टाहेड्रल. सो नाउ आता क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कमी आहे. आता होतं काय, आता या रूलनुसार पहिला रूल तर मगाशी सायनाइड साठी स्टडी केला. आता सेकंड रूल कशासाठी स्टडी करायचा, फ्लोरीन साठी या कॉम्प्लेक्स आहे वीक फील्ड लिगँड असताना. बघा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इज लेस दॅन पेरिंग एनर्जी. पेरिंग एनर्जी कशी आहे रे, जास्त. पेरिंग एनर्जी कशी आहे, जास्त. आता पेरिंग एनर्जी जर जास्त आहे तर होतं काय बघा. आता हा जो काही 6वा इलेक्ट्रॉन आहे, शेवटचा पावना, हा जो काही पावणे भाव आहेत हे लगेच उचलायचे आणि कुठे टाकायचे, कारण सर्वात पहिले लोअर एनर्जी ऑर्बिटल कुठली असते, ऑक्टाहेड्रल मध्ये लोअर एनर्जी ऑर्बिटल्स कुठले असतात, XY YZ ZX. म्हणजे T2G वाला सेट काय असतो, लोअर एनर्जी. आणि EG वाला काय असतो, हायर एनर्जी. EG वाला काय असतो, हायर एनर्जी. क्लिअर आहे. म्हणजे सर्वात पहिले 3 पावणे कुठे येतील, 1 2 3 6 पैकी 3 इलेक्ट्रॉन आलेत का, आले. कुठे आले, T2G मध्ये आले. झाले क्लिअर. नेक्स्ट आता हाच काही चौथा इलेक्ट्रॉन आहे, हा चौथा इलेक्ट्रॉन येईल कुठे, 4th नंबरचा इलेक्ट्रॉन येईल कुठे, यानुसार जातोय ना आपण, फ्लोरीन साठी पाहतोय ना. बघा मग क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग तर कमी आहे, म्हणजे पेरिंग एनर्जी जास्त, स्प्लिटिंग कमी. मग पेरिंग एनर्जी जर जास्त असेल तर इलेक्ट्रॉन पेअर करणार आहे का, नाही. कारण पेरिंग एनर्जी कशी आहे, जास्त आहे, म्हणजे तो काय करेल, स्प्लिट होईल. मग स्प्लिट जर झाला तर 4th नंबरचा इलेक्ट्रॉन लगेच कोणाच्या घरात येईल, हा EG भाऊ कडे आला. EG भाऊ कडे आले. आता हे EG च्या आहेत कुठल्या, हे आहे dx² - y² आणि dz² आहे. आले ते तर dx² - y² आणि dz². मग चौथ्या नंबरचा जर इलेक्ट्रॉन कुठे आला, dx² - y², तर 5वा कुठे जाईल, चौथ्याच्याच मागे जाईल ना. आले पावणे तिथं आले. मग सर आता तर तुम्ही 5 इलेक्ट्रॉन भरले, T2G मध्ये 3 भरले आणि EG मध्ये तर 2 भरले, तर आमचे लक्षात आलं. मग आता समोरचा 6व्या पावण्याचं काय, पहा कसा पावणा कलरफुल, बाकीचे कसे ब्लॅक, आणि हा कसा आहे ब्ल्यू. पावणे भाव कलरफुल आहे, पावणे भाव तापले. काय आता सर्वचे सर्व घरामध्ये गेले. आता मी एकटा बाहेर आलो आणि जवळ भावाला तर आता घरामध्ये टाकावंच लागेल. मग आता जवळ भाव कसे जाते, कोणाच्या घरात जाते, तर जवळ भाव पहिले काय इथं जाणार आहे का, नाही. जवळ भाव ज्या घरात गेले तेच घर आपलं, या पावणे बसा. आले पावणे dxy मध्ये. मग आता बघा का, आता अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, हे भाऊ अनपेड, हे बी भाऊ अनपेड, हे टोटल 4 इलेक्ट्रॉन अनपेड. आणि जर 4 इलेक्ट्रॉन अनपेड असेल तर आपल्याला माहिती आहे
एक इक्वेशन असतं आपल्याकडे n into n plus 2 Bohr magneton which calculate the mu magnetic moment है ना. मग आता n is the number of electron. put 4 into 4 plus 2 जी काही व्हॅल्यू आणि आपल्याला माहित आहे एक इलेक्ट्रॉन असेल तर 1.73, 2 इलेक्ट्रॉन असेल तर 2.83, 3 इलेक्ट्रॉन असेल 3.86, 4 इलेक्ट्रॉन असेल तर 4.90, 5 इलेक्ट्रॉन असेल तर 5.90. मग आता 4 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आले का, 4 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आणि 4 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आले म्हणजे तुमची व्हॅल्यू काय आली 4.90 बोहर मॅग्नेटॉन. आणि ही व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. म्हणजे हा काय झाला तुमचा हाय स्पिन कॉम्प्लेक्स. हा काय झाला तुमचा हाय स्पिन कॉम्प्लेक्स. बघा आणखी एक पॉइंट राहिला आपला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. आता क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी CFSE. ओके सॉरी, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी याला म्हणायचं क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. आता क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीला जर तुम्ही स्टडी केलं तर तुमच्या एक लक्षात येईल एक इक्वेशन आहे तिथं. ओके, आणि हे जे काही इक्वेशन आहे तर हे इक्वेशन आहे T2G आणि Eg मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन T2G अँड Eg. ओके, पण ते इलेक्ट्रॉन कुठले असणार आहेत तुमचे, ते असणार आहेत तुमचे n इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, मग आता त्याच्यासाठी क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी याच्यासाठी एक इक्वेशन आहे प्लस 0.6 into ऑक्टाहेड्रल साठी. ओके, हे आपण स्टडी करतो क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी फॉर ऑक्टाहेड्रल प्लस 0.6 into डेल्टा O into NEG plus into minus 0.4 delta O into N T2G. मग आता हे इक्वेशन आहे काय, 0.6 नी ऑक्टाहेड्रल मधल्या नंबर ऑफ Eg चे इलेक्ट्रॉन, Eg म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, यांची व्हॅल्यू ठेवून करायची, ठेवून द्यायची आणि कॅल्क्युलेट करायची. प्लस into in bracket minus 0.4 delta O into N T2G. then N is the number of electron. फक्त हे N वाले इलेक्ट्रॉन, इथे 4 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 ठेवा, इथं 4 ठेवा. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीची व्हॅल्यू मिळून जाणार. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, व्हॉट इज द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी फॉर दॅट. एखादा कॉम्प्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतो, लगेच क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग काढून घ्यायची आणि नंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि इक्वेशन, आणखी इक्वेशन आहे, याच इक्वेशनच्या बेसवर खूप सारे काय येतात एमसीक्यू येतात. तर क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करा, कुठला हाय कॉम्प्लेक्स आहे, कुठला लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे, हे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार. ओके, मग आता या इक्वेशन साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा का जेव्हा आपण Fe/F/6 याच्यासाठी न्यू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात. आता एक जर पॉइंट आपण स्टडी केला तर आपल्या असं लक्षात येईल का आपल्या असं लक्षात येईल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, बट सेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 3d6 T2G. T2G मध्ये काय 4 and Eg मध्ये किती आहे, Eg मध्ये 2. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे 3d6 वाले इलेक्ट्रॉन कसे डिवाइड झाले तर T2G मध्ये 4 इलेक्ट्रॉन आणि Eg मध्ये 2 इलेक्ट्रॉन. आलं लक्षात, समजलं या तऱ्हेने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, सो तुम्हाला काही होमवर्क येईलच आता आपल्या ग्रुपवरती, तेव्हा तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. ओके, तुम्हाला एकच काम करायचं आहे का इथं क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी काढून दाखवायची, कोणाची किती क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी आहे. नेक्स्ट पण सर्वात पहिले काय आयडेंटिफाय करायचं, विच इज द स्ट्रॉंगर फील्ड लिगॅंड, विच इज द वीक फील्ड लिगॅंड. स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे, मग हे कसं आयडेंटिफाय करणार, मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके,
आणि नंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचं आहे असं, किंवा याच्यावरती असा एमसीक्यू येतो, हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ इजी ऑर्बिटल इन दॅट कॉम्प्लेक्स. मग आता इजी ऑर्बिटल मध्ये, इजी सेट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? ऑप्शन 1 2 3 4. मग तिथं सांगायचं 2 इलेक्ट्रॉन. हे यापर्यंत काढून तुम्हाला मिळणार आहे. ओके, थँक्यू.